हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे की न्यू वोटिंग कार्ड कसे काढायचे. तर 2024 मध्ये वोटिंग कार्ड काढणे खूप सोपे झालेले आहे. तुम्ही मोबाईलवरून सुद्धा अप्लाय करू शकता. तर वोटिंग कार्ड काढण्याकरिता व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे असेच व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन येत राहील. तर चला येऊया आपण स्क्रीनवर. तर तुम्हाला आधी इथे लॉग इन होऊन जायचं आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट तुम्हाला स्टेट निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट निवडायची आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमची असेंब्ली तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. तर इथे तुमचे नाव तुम्हाला टाकायचे आहे. फर्स्ट अँड मिडल नेम तुम्हाला टाकायचे आहे. तर इथे नेम टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली मराठीमध्ये सुद्धा येतोय, तर तुम्ही चेक करून घ्याल. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटोचा साईज इथे दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फोटो अपलोड ते बघा सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्याशिवाय खाली दिलेले ऑप्शन खुलणार नाही, तर त्याला क्लिक करायचे आहे. तर बघा इथे रिलेटिव्ह तुम्हाला निवडायचे आहे. तर मदर फादर इथे भरपूरसे ऑप्शन दिलेले आहे. त्यानंतर इथे रिलेटिव्हचे नेम तुम्हाला टाकायचे आहे आणि ते मराठीमध्ये बरोबर आलेले आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि आधार यावरती क्लिक करून तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तर आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट जोडायचे आहे. आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन इथे भरपूरसे ऑप्शन तुम्ही जोडू शकता. त्यानंतर खाली दिलेले असेल की अदर, त्यावरती तुम्ही अदर डॉक्युमेंटसुद्धा इथे जोडू शकता. तर मी इथे सिम्पली आधार कार्ड जोडतोय. चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट करायचं आहे. आणि तुम्हाला परमनंट ॲड्रेस डिटेल इथे टाकायची आहे. तर हा पूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. अपार्टमेंट नंबर, तर भरपूरसा स्ट्रेट एरिया, तर भरपूरसे इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. मराठीत सुद्धा इथे ऑटोमॅटिकली येतोय, ते सुद्धा तुम्हाला इथे चेक करायचे आहे. त्यानंतर विलेज, त्यानंतर पोस्ट ऑफिस, तुमच्या एरियाचा पिनकोड सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तहसील तुम्हाला इथे निवडायची आहे पिनकोड टाकल्यानंतर. त्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. तर स्टेट ऑटोमॅटिकली इथे आलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट प्रूफ याला टिक करायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट याला टिक करायचे आहे आणि तुम्हाला इथे डॉक्युमेंट प्रूफ जोडायचे आहे. तर तुम्ही आधार कार्ड, इथे भरपूरसे ऑप्शन दिलेले आहेत, त्याला सुद्धा जोडू शकता. तर मी इथे सिम्पली आधार कार्ड चूज केलेलं आहे. त्यानंतर चूज फाईल याला क्लिक करून इथे तुम्हाला
आधार कार्ड प्रूफ अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अपलोडसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर बघा काही इथे ऑप्शन दिलेले आहे ते तुम्हाला सोडायचे आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर बघा फॅमिली मेंबर नेम, तर इथे तुम्हाला फॅमिली मेंबर नेम टाकायचे आहे. तर तुमच्या वडिलांचं नावसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सिलेक्ट यावरती क्लिक करायचे आहे. मदर, फादर, वाईफ, तर इथे भरपूरसे ऑप्शन दिलेले आहेत. तर मी फादर इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुमच्या फादरचा इपिक नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर विलेज, तर बघा विलेज टूवर, तर तुमच्या गावाचं नाव इथे तुम्हाला टाकायचे आहे. ते टाकल्यानंतर बघा स्टेट तुम्हाला इथे निवडायचे आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर बघा इथे डेटवरती क्लिक करून तुम्हाला जे डेट दिलेली असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर तिथे ऑटोमॅटिकली येतोय. आणि प्लेस, तर तुमच्या गावाचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे पुन्हा. तर तुम्ही डेट सिलेक्ट केलेली नव्हती तर तिथे डेट सिलेक्ट करायची आहे. तर फेब्रुवारी यावरती क्लिक करायचं आहे. जे ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. तर बघा इथे कॅप्चा टाकायचा आहे. तर सेम तसाच कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर कॅप्चा तुम्हाला परिपूर्ण बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला असेल त्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. तर बघा पूर्ण फॉर्म इथे आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मसुद्धा इथं परिपूर्ण भरू शकता आणि तुम्हाला हा फॉर्म चेकसुद्धा करायचा आहे. चेक केल्यानंतर बघा सबमिट यावरती क्लिक करायचं आहे आणि यस करायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला रेफरन्स नंबर मिळालेला आहे. या नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रिंटआउट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तर यावरून तुम्हाला कळेल की तुमचं वोटिंग कार्ड आले आहे की नाही, की अप्रूव्ह झाले आहे की रिजेक्ट झाले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वोटिंग कार्ड इथून टाकू शकता. आणि ID पासवर्ड कसा क्रिएट करायचा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्याला जाऊन तुम्ही चेकसुद्धा करू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस कराल. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.